असं वाटलं पाहिजे. एवढं प्रसन्न वातावरण ठेवायचं. घर असावे घरासारखे, नकोत नुसत्या भिंती. तिथे असावा प्रेम जिव्हाळा, नकोत नुसत्या नाती. विठ्ठला विठ्ठला. काही काही लोकांच्या घरामध्ये फार आनंदी वातावरण असतं. मला फार आनंदी वातावरण, एकदम प्रशस्त वातावरण. तिथे गेल्यानंतर असं वाटतं ना की आपण मंदिरात झालो की काय. आणि काही काही घरमा इतला उग्गेल राहत चहा पेवा इथला सुद्धा दम निघत नाही. बरं वट इथला त्या कपभर चहा पाचतात पण बादलीभर गाम काढतात. इथला उद्गेल काही असं नाही. वातावरण प्रसन्न ठेवायचं. सानंदम सदनम सुताष्ट सुदिया. दुसरा नियम सांगितला, त्या घरातला करता मुलगा धैर्यवान असला पाहिजे. कसा? धैर्यवान. महाराज 80,000 बायका असून सुद्धा रावणाने सीता मातेला चोरून नेलं. हे बरोबर होतं का चुकीचं? हे चुकीचंच होतं. आपला बाप चुकला आहे हे इंद्रजिताला कळत नव्हतं. कळत होतं महाराज, तरी प्राण गेला तरी चालेल, पण बापा करता शरीर खर्च करायचं. ते बाकीचा काय विषय असेल तो आपल्याला घ्यायचा नाही, पण प्राण सोडला, पण बापाच्या विरोधात गेला नाही गेला महाराज. धैर्यवान पुत्र असावा, मुलगा धैर्यवान असावा. सुताष्ट काय सानंदम सदनम सुताष्ट सुधिया कांता मृदू भाषिणी. तिसरा नियम आहे का, गृहस्थाश्रमी माणसाचं जीवन तेव्हा धन्य आहे जेव्हा त्याची पत्नी मवाळ बोलणारी असेल. कशी? मवाळ बोलणारी असावी. घरातली करती स्त्री कशी असावी? मृदू बोलणारी असावी. काही काही महिला माता एवढ्या मवाळ बोलतात महाराज की त्यांनी बोलत राहावं आणि आपण ऐकत राहावं. आणि काय काही ना काय कायचं अनंत वाचाळ बरळ ती बरळ, त्या कैसिनी दयाळ पाव्यारी. आणि बोलण्याचं जे टेंडर आहे नाना, ते देवाने आपल्यापेक्षा यांच्याकडे जास्त दिलंय. काय? यांच्याकडे जास्त दिलंय. आपण फक्त इथलंच म्हणावं. काय काली काय तुम्ही गलीमध्ये दिखण्यातच त्या पहिल्यापासून हरिपाठ सुरू कर. विचारलं काय? फक्त कालदी फक्त तुम्ही दिखण्यात नाही, एवढंच विचारा तुम्ही. तुम्हाला कव 1 तास टाइमपास होईल, तुमले मी समजावून नाही. विठ्ठल विठ्ठल. कांता मृदू भाषिणी, मवाळ बोलणारी असावी. सन्मित्रम, आपल्या जीवनामध्ये आपला जो मित्र आहे तो योग्य सल्ला देणारा असावा. म्हणजे आपण अलीकडच्या काळामध्ये ऐकतोय, दुःख अडवायला उंबऱ्या सारखा मित्र बनव्यामध्ये गारव्या सारखा. आपला मित्र असावा, पण कसा असावा? सन्मित्र असावा महाराज. योग्य वेळेला योग्य सल्ला देणारा मित्र असावा. नाही तर मित्र बी असतात लेरे बुच्चनभर. काय बस आहे की नाही? कोणले समजावचे? तो बुच्चनभर लेता लेता बाटली कानी कट्टा कस. विठ्ठल विठ्ठल. मैत्र केला महाबळी, कामाने अंतकाळी. तुकोबाराय वर्णन करतात, असा मित्र काही कामाचा नाही. सन्मित्र असावा. सुधनम, त्या घरामध्ये येणारं जे धन आहे ते चांगल्या मार्गाने येणार असावं. चांगल्या मार्गाने. आमचे तुकोबाराय वर्णन करतात, जोडून या धन उत्तम व्यवहारे. जोडून या उत्तम व्यवहारे.
पाहिजे, धनाचा संचय केला पाहिजे, चांगल्या मार्गाने धन यावं. सुधनम स्वयोषितरती. ऐका, घरातला कर्ता पुरुष आपल्याच पत्नीशी एकनिष्ठ असावा, तो गृहस्थाश्रम धन्य आहे. स्वयोषितिरती आज्ञापरा सेवका. त्या घरातले जे सेवाधारी लोक आहेत ते आज्ञाधारी असावेत. पुढे आतिथ्यम. ज्या घरामध्ये नेहमी अतिथीची सेवा केली जाते. शिवपूजनम. ज्या घरात दररोज परमात्म्याचं पूजन केलं जातं. मिष्टान्न पानम गृहे. आणि ज्या घरात रोज मिष्टान्न खाल्लं जातं. काय? रोज मिष्टान्न खाल्लं जातं. मिष्टान्न खाणं म्हणजे, मी नेहमी एक उदाहरण सांगतो गंमत म्हणून. बापाला भुई टाकलं अण्णा. बापाला भुई टाकल्यानंतर त्या बापाने आपल्या एकुलत्या एक मुलाला काही 2-3 नियम सांगितले.